आजच महाराष्ट्र त्रिलोक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा. निषेध असो या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय. महागाई वाढवणारा भ्रष्ट सरकारचा, महागाई वाढवणारा भ्रष्ट सरकारचा बोला. आजच गॅस सिलेंडर कमी केले तर 9 गरिबांची आणखी टिंगल चालू सरकारने अनुदानित गॅस सिलेंडर मोर्चात आहे. मोर्चात हे बघा अरे या बाजूला उभे राहू दे. कार्यकर्ते मागे जाणं पत्रकारांना. अरे तुम्ही सुरू कर रे, आपलेच सगळे बोलावं सुरू करायचं आहे. बोलो बोला. 2014 साली अच्छे दिनचं गाजर दाखवून केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झालं, परंतु न भूतो न भविष्यती असे बुरे दिन जनतेचे आलेले आहेत. मॅक्रोनॉमिक्स ज्याला म्हणतात, मग अगदी सेन्सेक्स रसातळाला गेला आहे, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरत चालला आहे, फॉरेक्स फंड रोज रित होतो आहे. या मोठमोठ्या ज्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही मोठा फुगून ठेवला होता तो देखील आता फुटत चाललेला आहे. आणि यासोबतच कर्जाचं डोंगर जवळजवळ 225 लाख कोटी एवढं कर्ज केंद्र सरकारने या भारत सरकारवर करून ठेवलेलं आहे. आणि यासोबतच उद्योग, कृषी असेल, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सुशासन या बाबतीत अग्रणी असलेला महाराष्ट्र हा दिवसेंदिवस पिछडत चालला आहे. ज्या ठिकाणी महाराष्ट्र हा पायोनियर होता, सर्व देशाला दिशा दाखवत होता, परंतु आज मात्र या राजकारण्यांच्या खेळापायी आणि असंस्कृतपणामुळे महाराष्ट्र अगदी पिछेहाट होत चाललेली आहे. दिवसेंदिवस भाव वाढत चाललेली आहे, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे, सर्वसामान्य नागरिकांचं जे काही बजेट आहे महिन्याचं ते कोलमडून गेलेलं आहे. महिलांना फार मोठा त्रास होतो आहे, महिला सुरक्षेचा बोजवारा उडालेला आहे. या अशा सगळ्या बजबजपुरीमध्ये आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या सरकारची कान उघडणी करण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आणि जनतेचा आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलनाला आलेलो. सर्वसामान्यांना दैनंदिन गरजा विकत घेण्यासाठी खिशामध्ये पैसे राहिलेले नाहीत, परंतु यांना विरोधी पक्षाचे आमदार खासदार विकत घेण्यासाठी खोकेच्या खोके रिते करण्यासाठी यांच्याकडे उपलब्ध आहेत. दिवसेंदिवस महाराष्ट्र अगदी पिछाडीला चाललेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा यांना विचार नाही आहे, त्यांच्या शिक्षणाचा विचार नाही आहे, नीटच्या परीक्षा नियोजनासाठी यांना यंत्रणा नाही आहेत, परंतु विरोधी पक्षाचे उमेदवार फोडून सर्व निवडणुका बिनविरोध करण्याचं नियोजन मात्र यांच्याकडे आहे. शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव त्यांना देण्यासाठी पैसे नाही आहेत, परंतु विरोधी पक्षाचे नेते फोडण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत. तेव्हा लोकशाहीचा जो सगळ्यात मोठा मार्ग असतो की जनतेच्या आंदोलनाचा मार्ग, त्याच्या माध्यमातून सरकारला वटणीवर आणण्याचं आणि शिवसेना स्टाईलने वटणीवर आणायचा मार्ग आज आम्ही रस्त्यावर उतरून घेतलेला आहे. या ठिकाणी महिला भगिनींनी त्यांना रोज ज्या ज्या समस्यांना त्रास सहन करावा लागतोय आणि या गॅस सिलेंडर वाढलं असेल किंवा आजच जे काही गॅस सिलेंडर सवलतीच्या दरात मिळणार होते 9 ते आता 3 वर केलेले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाववाढ रोजच होत आहे. या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आम्हा सगळ्यांना होतोय तो आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आक्रोश करून इथे तहसीलदार ज्या काही शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून सरकारच्या कानावर पोहोचवण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलोय. आणि सरकारला शेवटचा इशारा आहे, तुम्ही अगदी मोठी संख्याबळ असून या ठिकाणी शासनकर्ते झालेले आहात, तेव्हा शिस्तीने शासन करा
लोकांना त्यांच्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला जी काही राजकारणाची हाव सुटलेली आहे, विरोधी पक्ष संपवण्याची हाव सुटलेली आहे, ते न करता व्यवस्थित सुशासन करा. ह्याच या माध्यमातून आम्ही या सरकारला इशारा देतोय. अरे कमी करा, कमी करा. अरे महागाई वाढवून द्या सरकारचा. बोलले ते